आज चीज झालं महाराज. वायबी सेंटरला फार लोकांचे सत्कार होण्याचं भाग्य कमी लोकांना मिळतं. तुमचं आज चीज झालं, लक्षात घ्या. आणि हे फक्त संदीपच करू शकतो. तो पैशाने किती मोठा आहे याच्यापेक्षा मनाने त्याच्यासारखा मोठा कुठला पत्रकार मी आज बघितला नाही. महाराजांना बघून मी 38 वर्षापूर्वी म्हणजे मी 12 वर्षाचा होतो तेव्हा पहिला महाराजांचा कार्यक्रम बघितला. आज चीज झालं महाराज. वायबी सेंटरला फार लोकांचे सत्कार होण्याचं भाग्य कमी लोकांना मिळतं. तुमचं आज चीज झालं, लक्षात घ्या. आणि हे फक्त संदीपच करू शकतो. तो पैशाने किती मोठा आहे याच्यापेक्षा मनाने त्याच्यासारखा मोठा कुठला पत्रकार मी आज बघितला नाही. आताच कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गस्थ झालेले मंगलप्रभाजी लोढा, अनेक जिल्हाधिकारी महाराष्ट्रामध्ये काम करत असताना मी प्रत्यक्ष संपर्क येतो. सारथीचं काम एका विशिष्ट लेवलवरती नेऊन आज सांगलीचे जिल्हाधिकारी ज्यांनी प्रसन्नाजी त्यांनी धुनी भांडी करणाऱ्या महिला जिल्ह्यातल्या आणि जत तालुक्यातले भटके विमुक्त शोधून त्यांच्यावरती उपचाराचे शिबिर घेतले. मी त्या शिबिराला गेलो होतो आणि त्यांच्यामध्ये शेकडो लोक ज्यांचे ऑपरेशन करायचं होतं अशी खरी गरजवंत महिलांची त्यांनी तपासणी करून त्यांच्यावरती उपचार केला. एक वेगळेपण जपणारा अशोक काकडे साहेब जे ते त्यांचं मनपूर्वक स्वागत. रविकांतजी तुपकर यांच्याविषयी सांगावं तेवढं कमी. आता मी केस वाढवल्याच्या नंतर त्यांना म्हटलं की मॉडेलिंग करण्याचा विचार दिसतोय. राणाजी सूर्यवंशी, खरं तर आपण आता विदर्भाला एक वेगळी ओळख देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहात. विदर्भातल्या मागासले पण दूर करण्यासाठी 2 जिल्ह्यामध्ये, चंद्रपूर असू द्यात गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपलं कार्य उत्कृष्टच आहे, त्यात शंका नाही. विशालजी पाटील, जय महाराजचे संपादक माझे मित्र प्रसादजी काते, महेंद्रजी कल्याणकर. महेंद्रजींना म्हटलं की अप्रोक्ष संदीप फार स्तुती करत असतो. ते म्हटले की नाही, सगळ्यांची स्तुती करतो. अप्रोक्ष स्तुती करणं हे फार कमी लोकांच्या ह्याच्यामध्ये असतं. तो अप्रोक्ष करतो, हे त्याचं मोठेपण आहे. सविताताई गिरे पाटील, आमचे मित्र अप्पर पोलीस आयुक्त महेशजी पाटील. पोलिसांमध्ये एक वर्दीच्या आतमध्ये एक चांगला माणूस असतो, हे त्यांचं निश्चित कौतुक करण्यासारखं आहे. म्हणून आज त्यांना बोलवलं, त्याबद्दलही तुमचं कौतुक. मला पहिला मुकनायक पुरस्कार 2016 ज्यांनी दिला असे माझे मित्र प्रसन्नाजी जोशी, माजलगावला आपण आला होतात आणि डिबीटमध्ये अधूनमधून येत असतो. अनिलजी मस्के, चंद्रमोहनजी गोपाळा, जे आमच्या संदीपचे गुरु आहेत, म्हणजे आमच्या सर्वांचे कुलगुरू असं म्हणावं लागेल. शिवराजजी पाटील, कचरूजी सारडा. मला कचरूजी सारडांनी कडकडून मिठी मारली. त्याचं कारण आहे ते बीडचे आणि मी बीडचा आहे. बीड ज्या पद्धतीनं बदनाम होत आहे त्या बदनामीला कुठेतरी थांबवण्याचं काम अंबेजोगाईसारखं सुसंस्कृत शहर करतं आणि मी सातत्याने, मला अभिमान असतो की बीडमध्ये खूप चांगली माणसं आहेत, हे त्याचं द्योतक आहे. मनपूर्वक अभिनंदन तुमचं. सर्व ज्यांचा पुरस्कार मिळाला त्या सर्वांचं अभिनंदन. आजच्या कार्यक्रमाला येत असताना मात्र मनामध्ये काही प्रश्न होते की दिल्लीमध्ये संदीप आला होता त्यावेळेस, मी ज्यावेळेस दिल्लीमध्ये होतो आणि पत्रकारांसाठी महामंडळ करायची एक कल्पना घेऊन अनेक मंत्र्यांच्या दारामध्ये जात होता. मी म्हटलं एवढं मोठं संघटन निर्माण करायचं, सगळं हे करायचं, किती दिवस टिकशील? पण त्याचा आलेख कधी कमी आला नाही. त्याचं कारण आहे, त्याचा हेतू मात्र शुद्ध आहे, प्रामाणिकपणे सेवा करणं हाच. आज एका विशिष्ट लेवलवरती, राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती ह्या पत्रकार संघटनेचं मोठं वटवृक्षामध्ये रूपांतर होत असताना महाराष्ट्राच्या मातीतील साधी माणसं शोधून काढणं आणि त्यांच्यावरती त्यांना सत्कारित करणं, त्यांना सन्मान करणं, त्यांना प्रेरणा देणं आणि त्यांच्यापासून अनेक काम करून घेणं, हे त्याचं खास स्किल. आज मला त्यांनी काळ्या मातीतलं एक, आज संदीपचं एक नवीन स्वरूप पाहायला मिळालं की ते आता गीतकार, म्हणजे लेखक होते, संपादक होते, पण आज गीतकाराच्या स्वरूपामध्ये. परंतु त्यांनी जे गीत लिहिलं ते पावसावरती लिहिलं. मराठवाड्यात त्या मातीला आम्हाला शाप आहे, अधूनमधून निसर्ग देतो तर भरभरून देतो, नाही तर काढून घेतो. त्यावरती आज त्यांनी ज्या पद्धतीने लिहिलं, खूप आनंद वाटला. आज येत असताना मात्र मला खूप आनंद वाटला, कारण गेल्या वर्षी पॉझिटिव्ह जर्नलिझमच्या विषयी तुम्ही पुरस्कार ठेवले होते, पण सगळं वातावरण निगेटिव्ह झालं होतं. काही सन्माननीय मान्यवर इथून उठून गेले, कारण पॉझिटिव्ह पत्रकारिता हाच आमचा पिंड. आणि त्या पुरस्काराच्या अनुषंगाने आपण त्यावेळेस कार्यक्रम घेतला, परंतु आज मात्र काही तसं दिसलं नाही. वातावरण प्रसन्न होतं. मुंबईत जगत असताना प्रसन्नाजी ज्यावेळेस 12 वर्षाचा कार्यकाळ ह्या मुंबईत गेला, चढ उतार अनेक आयुष्यामध्ये आले. राजकारणातल्या अनेक लोकांचे त्रास असतात,
काही इंटरफेरन्स असतात, परंतु ज्यावेळेस काही असा काटा टोचतो त्यावेळेस एका व्यक्तीची आठवण येते आणि त्याच्यापाशी व्यक्त वाटतो, तो म्हणजे संदीप काळे. म्हणजे एवढं मोठेपण आहे त्या माणसाचं. आणि आज त्यांनी वेगळा सब्जेक्ट दिला की 365 दिवसापैकी आजची पत्रिका वाचली असेल तर विचार करा की 365 पैकी 42 दिवस हे पत्रकारांनी पॉझिटिव्ह जर्नलिझमवरती काम करायचं. मला इतका आनंद वाटला. मनात कुठून कल्पना आली हे मला माहीत नाही, परंतु पॉझिटिव्ह जर्नलिझमची जी पत्रकारिता आहे, 42 दिवसासाठी द टिपिंग पॉइंट नावाचा एक माल्कम ग्लॅडवेलचा एक ग्रंथ आहे. त्यामध्ये एक त्यांनी सिद्धांत मांडला होता. एखाद्या समाजाला बदलण्यासाठी 100% वेळ येण्याची वाट बघू नका, पण आपल्या पॉझिटिव्ह पत्रकारितेची, सकारात्मक पत्रकारितेची सातत्य मात्र तुम्ही सोडू नका. ते सातत्य एवढं करा की ती संसर्गजन्य रोगाप्रमाणे ज्या पद्धतीने तो रोग पसरतो त्याच पद्धतीने सकारात्मक पत्रिका संसर्गजन्य पद्धतीने फिरली पाहिजे. हा त्या ग्रंथातला महत्वाचा पॉइंट होता. मला एका गोष्टीचा आनंद वाटला. रचनात्मक पत्रकारितेच्या संदर्भामध्ये 42 दिवसाचाही उल्लेख आहे. जागतिक ह्याच्यामध्ये डेन्मार्कचे पत्रकार आहेत उलरिक हॅग्रेप, यांनी मात्र त्यावेळेस 42 दिवसाच्या पत्रकारितेवरती एक टीप लिहिली होती. पत्रकारिता करीत असताना कचरा किंवा समस्या जरूर मांडा पत्रकारांनी, परंतु फक्त नकारात्मकता मात्र निदर्शनाला आणून देऊ नका. तो कचरा किंवा समस्या कशी साफ करायची याचे उपाय देखील तुम्ही पत्रकारितेमध्ये निदर्शनाला आणू दिले पाहिजेत. याला सकारात्मक पत्रकारिता म्हणतात. 2014च्या काळामध्ये चहावाला पंतप्रधान झाल्याच्या नंतर खूप चर्चा झाली, पण यापूर्वीचा पंतप्रधान, ह्या देशाचा पंतप्रधान पत्रकार होता हे मात्र या काळाच्या ओघामध्ये आम्ही विसरलो. राष्ट्रधर्म असू द्यात किंवा पंचजन्य असू द्यात, या पत्रकारिता करणारे स्वर्गीय अटलजी हे होते. अटलजी राजकारणी होण्यापूर्वी कवी तर होतेच होते, पण राष्ट्रधर्म आणि पंचजन्य ज्यावेळेस रात्री प्रिंट केलं जायचं, सकाळी वाटप करण्यासाठी स्वतःच्या सायकलवरती आणि पाठीवरती गट्टे घेऊन घेणारा हा देशाचा पंतप्रधान झाला होता. हा इतिहास आहे. अटलजींची विश्वासार्हता इतकी जबरदस्त होती. त्यांचं कवित्व असू द्यात किंवा पत्रकारितेचा पिंड त्यांनी कधी सोडला नाही. जागतिक पटलावरती विरोधी पक्षनेते असताना देखील संयुक्त राष्ट्रामध्ये त्यांना खास आवर्जून भाषण देण्यासाठी, पाकिस्तान विरोधी भूमिका मांडण्यासाठी पाठवलं. कदाचित ऑपरेशन सिंदूर झाल्याच्या नंतर मोदीजींनी तोच कित्ता गिरवला. भारतामधला प्रत्येक जाती धर्मातला व्यक्ती ज्यावेळेस संकट भारतावरती येतं त्यावेळेस त्याचा एकच धर्म असतो, तो म्हणजे राष्ट्रधर्म. वंदे मातरम, भारत माता की जय. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना पॉझिटिव्ह पत्रकारितेवरती एक मी शेवटचं उदाहरण सांगेल की 2001 साली श्रीलंकेमध्ये युद्ध सुरू होतं. प्रभाकरन यांचा अंतिम कार्यकाल सुरू होता. लिट्टे विरुद्ध युद्ध सुरू होत असताना ती पत्रकारिता कव्हर करायला मार्क केल्विन नावाचा एक पत्रकार त्या ठिकाणी गेला, कार्लविन. आणि ती पत्रकारिता कविता करत असताना रिस्की हे होतं. आंतरराष्ट्रीय समुदायातून येणाऱ्या पत्रकारांना सांगितलं होतं की त्या ठिकाणी तुम्ही डेंजर झोनमध्ये जाऊ नका, पण काही पत्रकारांना टेक रिस्क यू विल विन अशा पद्धतीचे होते आणि त्यांनी ते गेले. त्यांचा एक डोळा त्यांना गमावा लागला. आणि दुर्दैवाने एक डोळा गमावल्याच्या नंतर बऱ्याच लोकांनी सांगितलं की आटपायचं सांगितलंय का, तसं असेल तर 1 मिनिटाचं शेवटच आहे. नाही, तुम्ही समोरून आले म्हणून म्हटलं मी. आणि एक डोळा गेल्याच्या नंतर आय कॅप घेऊन ते फिरत होते आणि 2012ला सिरियाचं युद्ध कव्हर करायला गेले. दुर्दैवाने सिरियाच्या युद्धामध्ये त्यांचा मृत्यू झाला, पण मृत्यूपूर्वी त्यांना विचारलं होतं की दृष्टी गेली आहे, आता काय करणार. त्यांनी सांगितलं माझी दृष्टी गेली तर हरकत नाही, पत्रकारांची दूरदृष्टी जाता कामा नये. हाच पॉझिटिव्ह पत्रकारितेतला संदेश आहे. मी जास्त बोलत नाही. 31 जानेवारी 1920ला जो मूक नायक त्यांनी स्थापन केला त्यांच्या नावाने आपण पुरस्कार देतो. कायदा मंत्री झाल्याच्या नंतर बाबासाहेबांचा पहिला सत्कार या ताज हॉटेलवरती केला होता. आणि बाबासाहेब हे मूळ पत्रकार होते, त्यांची दिव्यदृष्टी होती. सत्कार होत असताना, सत्कारला उत्तर देत असताना बाबासाहेबांनी सांगितलं की सगळं सुरक्षात्मक दिसतंय, परंतु माझ्या समोर असलेला जो अगाध समुद्र आहे तो मात्र, याची सीमा मात्र कायम करायची, सुरक्षितता अबाधित राखा, ती राखता आली नाही. कसाबसारखा हल्ला झाला. 50, 60, 75 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी सांगितलेले मूक नायकचे पत्रकारच बाबासाहेब होते. ते घटनाकार नंतर होते, संविधानाचे रचनाकार नंतर होते, परंतु बाबासाहेब हे देखील पत्रकार होते. आणि माझी विनंती, आपण सातत्याने पॉझिटिव्ह पत्रकारिता करा.
आयुष्यात काम करत असताना सकारात्मक पत्रकारितेशिवाय किंवा सकारात्मक मुद्द्याशिवाय माणसाला पुढे जाता येत नाही, हा संदीप काळेंचा गुण सातत्याने मनात ठेवून आपण व्हॉइस ऑफ मीडिया आणि आयुष्यमानच्या ह्या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहिलात. धन्यवाद.